नमस्कार, मी विलास महल्ले आणि आपण पाहता GTV न्यूज मराठी। आर्णी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम हे बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप राष्ट्रीय किसान मोर्चाने केला आहे। बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कामामुळे राष्ट्रीय किसान मोर्चा आणि धरण विरोधी संघर्ष समिती चांगलीच आक्रमक झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा इशारा हा देण्यात आला आहे। यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देत राष्ट्रीय किसान मोर्चाने आपली भूमिका स्पष्ट केली। यवतमाळ जिल्ह्यातील खडका येथे होत असलेल्या बहुचर्चित निम्न पैनगंगा प्रकल्प परत एकदा चर्चेत आला आहे। या प्रकल्पाचे काम हे बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा आरोप राष्ट्रीय किसान मोर्चाने केला आहे। या प्रकल्पाच्या कामात गंभीर अनियमितता होत असून याकडे यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्याकडून कुठलाही समाधानकारक खुलासा होत नसल्यामुळे राष्ट्रीय किसान मोर्चा आणि धरण विरोधी संघर्ष समिती चांगलीच आक्रमक झाली। राष्ट्रीय किसान मोर्चाकडून आता 4 टप्प्यात चरणबद्ध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये 13 ते 15 मार्च पर्यंत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, 23 मार्चला सर्व जिल्ह्यात निषेध रॅली आणि आंदोलन, 10 एप्रिलला आर्णी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आणि 23 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात बंद करण्यात येणार आहे। याबाबत यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देत राष्ट्रीय किसान मोर्चाने होणाऱ्या आंदोलनाची भूमिका ही स्पष्ट केली। निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद न दिल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्यात येईल असं राष्ट्रीय किसान मोर्चाने स्पष्ट केलं आहे। आज राष्ट्रीय किसान मोर्चा आणि निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांच्या वतीने महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांना आज निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। हे निवेदन यासाठी देण्यात आलेलं आहे की 7 जानेवारी 2026ला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांना एक निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये आम्ही त्यांना निम्न पैनगंगा धरणासंदर्भामध्ये ज्या काही शासनाच्या लेखी पत्रव्यवहार झालेले आहे, जे काही मान्यता प्राप्त झालेली आहे, DPR, SIA आणि भूसंपादन कायद्यानुसार ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या सर्व गोष्टी आम्ही लेखी पत्राद्वारे त्यांना मागितल्या होत्या। परंतु आज रोजी 2 महिने उलटून गेलेले आहे, परंतु या 2 महिन्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा समाधानकारक लेखी पत्रव्यवहार झाला नाही आणि आम्हाला कोणत्याही पद्धतीचं कागदपत्र दिले नाही आणि यांना कोणतेही उत्तर दिलं नाही। त्यामुळे आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये हे निवेदनाचा कार्यक्रम आज घोषित केला। हे आंदोलन 4 टप्प्यात होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये रॅली प्रदर्शन करून आपण निषेध व्यक्त करणार आहोत आणि जर त्यानंतर सुद्धा निम्न पैनगंगा धरण रद्द नाही झालं, त्याचं काम नाही थांबलं, आम्हाला लेखी उत्तरं नाही मिळाली, तर 10 एप्रिल रोजी आर्णी येथे तुळजापूर नागपूर जे महामार्ग आहे NH 361 तो आम्ही 1 दिवसासाठी बेमुदत चक्काजाम आंदोलन करून हा निषेध इथे व्यक्त करणार आहोत। आणि जरी त्यानंतर सुद्धा आम्हाला या आंदोलनासंदर्भात या निम्न पैनगंगा धरणासंदर्भात कागदपत्रे मिळाली नाही, धरण रद्द झालं नाही, काम थांबलं नाही, तर आम्ही 23 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्र या मुद्द्यासाठी बंद करू अशी राष्ट्रीय किसान मोर्चा आणि निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीसाठी मी इथे आपल्याला सांगतो। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी। नमस्कार।